हॅलो गायज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. एवढे सगळे क्वेश्चन विचारले होते, मी एवढे एक्सपेक्ट पण नव्हते केले. मला वाटलं 10-12 येतील. खूप सारे क्वेश्चन सेम होते, सो मी एका क्वेश्चन मध्येच दोन्ही पण क्वेश्चन कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. सो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला तुमचे आन्सर्स भेटून जातील. आणि तरीही जरी नाही भेटलं तरी तुम्ही मला डीएम करा. मला माहिती आहे मी डीएम्स बघत नाही, आणि कोणीतरी हा क्वेश्चन विचारलेला पण आहे, ताई तुम्ही डीएम का बघत नाही, मग कशाला विचारता मला प्रश्न विचारा. बट ओके, मी सांगेल तुम्हाला पुढे. पण जरी तुम्हाला तुमचा आन्सर नाही भेटलं, तुम्ही मला कुठेतरी पिंग करा, मी कुठेतरी बघेलच ते. ओके, लेट्स गो विथ फर्स्ट क्वेश्चन. हाऊ यू मॅनेज वेट यू डेली इट आउटसाइड अँड स्टील रिमेन फिट? मी काय फिट बीट नाही आहे ऍक्च्युली. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल फिट, बट नॉर्मली माझं पण वजन वाढतं. बट माझं वजन खूप कमी वाढतं. कमी म्हणजे मी किती खाते मी बाहेरचं, बट तरी पण माझं वजन, मी जेवढं खाते तेवढं माझं वजन नाही वाढत. म्हणजे मी एवढं पण नाही खात ऍक्च्युली, मी थोडंच खाते. माझं कसं होतं माहिती आहे का, की मला एक गोष्ट खूप खायची असं नाही, मला सगळ्या गोष्टी थोड्या खायच्यात असं होतं. त्याच्यामुळे मी काही जास्त खात नाही, बट मला खूप सारे आयटम्स लागतात पुढे, आणि मला सगळं थोडं टेस्ट करायचं असतं. सो असं होतं माझं. पण तरी माझं वजन नाही वाढत. ऍक्च्युली ते बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगते की एक चांगली सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना, तर तुम्ही स्ट्रेस घ्या. खरं सांगते बाई, याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाहीये तुम्हाला वजन कमी करायचं असल्यावर. माझ्या डोक्यामध्ये एवढा स्ट्रेस आहे ना, म्हणजे मला एवढा स्ट्रेस आहे की मी काय सांगू तुम्हाला. तुम्हाला माझे व्लॉग्स वगैरे बघून तुम्हाला वाटत असेल की बाई हिची लाईफ किती चिल आहे वगैरे, कसलं भारी हिचं. काही भारी बिरी नाहीये, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप सारा स्ट्रेस आहे. आणि एवढा सगळा स्ट्रेस काय मी तुम्हाला नाही सांगू शकत, म्हणून तुम्हाला वाटतंय की भारी आहे. बट ज्याचं त्याला माहित असतं. माझं असं काही नाही की एकदम माझ्या आयुष्यात एकदम अशा घडामोडी होत आहेत वगैरे, त्याच्यामुळे मला स्ट्रेस येतोय. लोकांचं असतं ना, कोणीतरी आत्महत्या केली, कुणाचं तरी लग्न मोडलं, कुणाचं काय झालं, असल्या मोठ्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाहीत घडत. माझ्या आयुष्यात एकदम छोट्या एकदम आलतू फालतू गोष्टी घडतात, आणि त्याच्यासाठी मी एवढा स्ट्रेस घेते की तो वर्थ इट सुद्धा नाहीये तो स्ट्रेस त्या गोष्टीसाठी घेण्यासाठी. मी जर हे कोणाला सांगितलं ना, लोक हसतील की तू या गोष्टीसाठी सुद्धा स्ट्रेस घेते. आणि तो स्ट्रेस पण काय आलतू फालतू नसतो त्या गोष्टीसारखा. माझा स्ट्रेस एकदम लांबलचक असतो, म्हणजे एकदम सकाळपासून रात्रीपर्यंत मी पूर्ण ओव्हर थिंकिंग करून तो स्ट्रेस घेऊन मला मायग्रेन व्हायला लागतो. मग मी गोळी घेते आणि मग मी झोपी जाते, आणि मग माझा कुठं स्ट्रेस थांबतो. आणि एवढा स्ट्रेस घेतल्यानंतर मग माझं वजन कमी होतं. तुम्हाला पण जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर यू टेक स्ट्रेस. तर दुसरा क्वेश्चन आहे, कपल स्पॉट इन बँगलोर. काय क्वेश्चन आहे भाई, मला लोक कळत नाहीत कधी काय क्वेश्चन विचारतात. कपल स्पॉट इन बँगलोर. मी सकाळी 8 वाजता ऑफिसला जाते आणि संध्याकाळी 10 वाजता रिटर्न रूमवर येते, आणि कुणाला घेऊन जाणार आहे मी त्या कपल स्पॉटवर? आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बँगलोरमध्ये किती ट्रॅफिक आहे. जर कुठे कपल स्पॉट असेल पण तिथं सुद्धा ट्रॅफिक जाम होईल. तर मला नाही माहिती कपल स्पॉट असलं प्रश्न काय विचार. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, सॅलरी किती आहे तुला? तुम्हाला माहित नाही का रे, मुलींना सॅलरी आणि तिचं एज नसतं विचारायचं. पण तरी सॅलरी आहे, ओके, खाण्यापिण्या इतकं आहे, खाण्यापिण्याचं निघून माझ्या हातात थोडेसे पैसे राहतात, तर आहे म्हणजे आहे. ओके, मला असले प्रश्न नका विचारू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्लॉगचं रिझन पैसा की मनी? पैसा ऑब्विसली. वाय मनी? पैसा की मनी? मी पण काय बोलते, दोन्ही सेमच तर आहे ना. ओके, पैसा की मनी, बोथ ऑब्विसली बाई. म्हणजे माझा काय विचार आहे माहितीये का, जर मला इंस्टाग्रामला जर चांगले फॉलोअर्स वगैरे झाले आणि मला एकदम असे पैसे वगैरे यायला लागले, मी बघते की लोक एकदम इंस्टाग्रामवर असे 100K 200K झाले तरी आपापल्या त्यांच्या बिल्डिंग होत आहेत. कोणी एखादा बिझनेस चालू करतंय, कोण जॉब सोडतंय. आणि माझी पण अशी इच्छा आहे की माझ्या जर 100K वगैरे झालं ना, मी मस्त जॉब सोडून देईल आणि मी कंटिन्यू माझं ब्लॉगिंग बिगिंग करेल. त्यासाठी मी तुम्हाला म्हणते रोज की मला जर इंस्टाग्रामला फॉलो करा, म्हणजे माझं काहीतरी ऍटलिस्ट आयुष्यात होईल येऊन. पण तुम्ही लोक काही फॉलो नाही करत, फक्त बघून जाताय निघून. बरं जाऊ दे, क्वेश्चन राहिला बाजूला. ब्लॉगचं रिझन काय आहे, पैसा की मनी? बट ऍक्च्युली ब्लॉगिंग मध्ये मला इंटरेस्ट पण आहे खूप. म्हणजे मी जर ब्लॉगिंग, म्हणजे आता तुम्ही समजा की मी जर ऑफिसचं काम करत असेल ना, माझ्या डोक्यामध्ये ऑफिसमध्ये मी फक्त फिजिकली असते, बट मेंटली मी दुसरीकडेच कुठेतरी असते. बट मी जर ब्लॉगिंग करत असेल ना, मी कंटिन्यू 24-48 तास कंटिन्यू ब्लॉगिंग करू शकते, आणि मी दमत सुद्धा नाही, आणि मी ती प्रोसेस एन्जॉय करते. मला खूप मजा येते ब्लॉगिंग करताना. सो मला इंटरेस्ट पण आहे, आणि ऑब्व्हियसली पैसा आल्यावर कुणाला वाईट वाटेल. सो पैशासाठी पण आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही एवढं गोष्ट सांगितल्यावर मग तुम्ही ठरवा की मी कशासाठी करते. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीमध्ये आहे? आता बघा, कालच तुम्हाला मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मी खूप साऱ्या व्हिडिओज मधून तुम्हाला हिंट दिली की मी कोणत्या कंपनीमध्ये आहे. बट मी डायरेक्टली नाही सांगू शकत माझ्या कंपनीचं नाव, कारण मी लास्ट टाइमला सांगितलंही नव्हतं. मी फक्त एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये माझ्या कंपनीचा लोगो दिसला होता, तर मला HR कडून मेल आला होता. मी आता या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर तो मेल डायरेक्ट टर्मिनेशनचा मेल असेल. मला जावं लागेल घरी सगळं गबाळ गुंडाळून. पण तरी पण तुम्ही जर सगळे व्हिडिओज वगैरे बघितले असतील तर तुम्हाला आयडिया आली असेल की मी कोणत्या कंपनीमध्ये. आणि जरी तुम्हाला आयडिया आली नसेल तर तुम्ही शॉर्ट्स बघू शकता. माझ्या बऱ्यापैकी शॉर्ट्स तिथलेच असतात. मी काही ऑफिसचं नाव वगैरे तर नाही दाखवू शकत, बट कुठून तरी अशा हिंट्स भेटतात ना लोकांना की बाबा
मी कोणत्या ऑफिसला आहे वगैरे, असं मी आधीमध्ये कुठेतरी तुम्हाला हिट द्यायचा प्रयत्न करत असते, पण तुम्ही लोक ते बघतच नाही. सो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणत्या कंपनीमध्ये. मला आता माणसं म्हणत असेल तू कोणत्याच प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही, प्रश्नच असतात. ओके, नंतर पुढचा प्रश्न, दीदी तुझ्या एज्युकेशन बद्दल सांग, 1st to 10th क्लास, नंतर इंजिनिअरिंग कुठून केलंस वगैरे. आता याला तर पूर्ण सेपरेट ब्लॉग बनावं लागेल, कारण मी 2 मिनिटांमध्ये हे सगळं नाही सांगू शकत. बट 1st to 10th स्टँडर्ड मी माझ्या गावातूनच केलंय, आणि इंजिनिअरिंग मी सिंहगड कॉलेजमधून केलंय, वडगाव बुद्रुक. माझ्या कॉलेजचं नाव होतं श्री काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगाव बुद्रुक, आंबेगाव, वडगाव बुद्रुक, मीच विसरले कॉलेजचं नाव. ओके, त्याच्यानंतर आहे वेअर डू यू स्टे इन बँगलोर. ऍक्च्युली मला सांगायची इच्छा होते, माहिती आहे का, मला याच्याबद्दल खूप सारे लोक विचारतात की तू कुठे राहते, तू इंदापूरमध्ये नक्की कुठे राहते, इंदापूरमध्ये तुझं गाव कोणतं आहे, तू बँगलोरमध्ये कोणत्या एरियामध्ये राहते. पण मला भीती वाटते की मी फेमस झाले आणि मी जर इथेच असेल तर लोक मला, म्हणजे असं माझ्या पीजीच्या समोर लाईन लागेल ना, मॅम ऑटोग्राफ, मग ती पीजी वाली जरा कंटाळली वगैरे आणि मला बाहेर काढले तर प्रॉब्लेम होऊन जाईल. त्याच्यामुळे मी लोकांना माझा ऍड्रेस वगैरे देत नाही. काय सांगू, परत मग लोक आले बिले तर माझा ऑटोग्राफ वगैरे घ्यायला, यार बोलायलाच असलं भारी वाटतंय. पण ठीक आहे, मी माझी ड्रीम लाईफ नंतर जगते. आपण आता क्वेश्चनवर येऊ. तर मी ऍक्च्युअली ऍड्रेस नाही सांगू शकत यार, मी काहीच सांगत नाही, मग मी कशाला Q&A व्हिडिओ घेतलाय. बट जाऊ दे, चला. तरी पण पुढचा क्वेश्चन, बाहेरचं जास्त खाऊ नको, इंदापूरमध्ये माझं गाव कोणतं. ओके, ते तर आता कव्हर झालंय. बट बाहेरचं जास्त खाऊ नको, ऍक्च्युअली मी जास्त नाही खात. मी एकच गोष्ट मला जास्त असं नको असतं की म्हणजे मी वडापाव खाते तर 2 वडापाव 3 वडापाव असं नसतं. मी 1 वडापाव खाते तर मी फक्त 2 बाईट खाईल. मग मी मिसळपाव पण घेणार, मग मिसळपावचे पण 2-3 बाईट, मग पावभाजी घेणार, पावभाजीचे पण 2-3 बाईट. तो मला असं जरा व्हरायटी लागते, खूप सारे आयटम्स घेते, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी खूप खाते वगैरे असं, पण नाही खात यार, मी नाही खात मी एवढं जास्त. तर नंतर पुढचं आहे बेस्ट मिसळ नियर मारथली. ऍक्च्युली मला त्या साईडला तर अजून कुठली चांगली मिसळ वगैरे अशी भेटलेली नाही. बट मी एकदा जयानगरला गेले होते आणि तिथं मराठी किचन म्हणून असं काहीतरी होतं आणि तिथली मिसळ खूप भारी होती. म्हणजे एकदम मला असं आपल्या गावाकडे वगैरे मिसळ भेटते ना पुण्यामध्ये वगैरे, तशी मिसळ मला भेटली होती. मला त्याचं नाव व्यवस्थित आठवत नाहीये, बट मी कॉमेंटमध्ये टाकेल त्याचं नाव, मी सर्च करून. ओके, सो तिथली मिसळ यू हॅव टू ट्राय, दॅट इज गुड. देन नंतर आहे टेल समथिंग अबाउट ENTC इंजिनिअरिंग स्टुडंट हू हॅज इन 3rd year. ओके, टेल समथिंग अबाउट ENTC इंजिनिअरिंग स्टुडंट हू हॅज इन 3rd year. ओके, सो तुम्ही 3rd year मध्ये आणि मला सांगायचं की ओके तुम्ही 3rd year मध्ये आणि तुम्ही ENTC करताय आणि मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगायचं. ओके, मला तुम्हाला काहीतरी सजेशन द्यायचे. तर तुम्ही जर 3rd year मध्ये असेल ना, मी काय करत होते यार, तसं म्हणजे मी एवढी पण काय हुशार नव्हते, माहिती आहे का, माझे खूप सारे बॅकलॉग्स वगैरे लागायचे. तर माझ्याकडून असं जर तुम्हाला काहीतरी रोड मॅप वगैरे हवा असेल ना, तर मी नाही देऊ शकत, कारण जर तुम्ही माझा रोड मॅपने गेला ना तर तुम्ही जाऊन कुठेतरी खड्ड्यात पडणार आहे. त्याच्यामुळे एकदम अशा चांगल्या व्यक्तीला की ज्याने एकदम बाबा टॉपर पेपर राहिलाय कॉलेजचा आणि एकदम चांगली गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे अशी कोणती तरी कंपनी घेतली तर तुम्ही त्याला रोड मॅप विचारा. ऍक्च्युली मी या गोष्टीबद्दल जास्त नाही सांगू शकत, बट मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला की तुम्ही जर 3rd year मध्ये असाल तर 4th year ला तुमच्या प्लेसमेंट चालू होतील. आणि मला हे खूप लेट कळालं होतं ऍक्च्युली की आणि तुम्ही जर अशा कॉलेजमध्ये असेल की बाबा तिथे प्लेसमेंट चांगल्या होत आहेत तर दॅट इज सो गुड फॉर यू. ऍक्च्युली तुम्हाला ऑफ कॅम्पस ट्राय करायची पण गरज नाही, आणि ऑफ कॅम्पस ट्राय करणं आजकाल खूप जास्त अवघड आहे, खूप म्हणजे खूपच जास्त अवघड आहे ऑफ कॅम्पस ट्राय करायचं. नोकरी एवढी मोठी सगळी लाट येऊन त्या नोकरीवर धडकते असं मला वाटतं, आणि एवढ्या सगळ्या पाण्यात कुठे आपला दगड सापडणार आहे, तर असं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉलेजला कंपनी येत असेल ना ऑन कॅम्पस, तर गाईज प्लीज स्टडी वेल अँड चांगला पॉइंटर वगैरे आणून कॉलेजच्या कॅम्पसमध्येच एखादी कंपनी घ्यायचं ट्राय करा, कारण ऑफ कॅम्पस आजकाल खूप जास्त अवघड आहे. माझ्या वेळेस म्हणजे आता 2-3 वर्ष झाले असतील मला, त्यावेळेस तरी ऍटलिस्ट ओके होतं, पण त्याच्यानंतर तर खूप जास्त म्हणजे खूप हार्ड झाली. आणि आता कॉम्पिटिशन पण एवढी वाढली आहे, त्या लोकांना जर तुम्ही टेस्टिंग वगैरे करताय तर एक गोष्ट पण नको, त्यांना 100 गोष्टी पाहिजेत. म्हणजे त्यांना असा एक माणूस पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे आपण जर घरामध्ये कुक ठेवतोय ना, त्याला फक्त कुकिंगच नाही आली पाहिजे, त्याला कुकिंग पण आली पाहिजे, भांडे पण घासायला आले पाहिजे, त्याला झाडू पोछा पण आला पाहिजे, त्याला सगळंच आलं पाहिजे. तर असे त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि त्या आपण बऱ्यापैकी मॅच नाही करू शकत. सो सध्या खूप प्रॉब्लेम होते सो त्यामुळे तुम्हाला जर कॉलेजमध्ये कंपनीत असतील तर चांगली गोष्ट, तुम्ही त्यासाठी ट्राय करू शकता. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तो मास हायरिंग वगैरे असते, कॉग्निझंटची मास हायरिंग असते, इन्फोसिस, ॲक्सेंचरचे मास हायरिंग असतात ना, तो ऑकिन्स वगैरे, तर तो एक खूप चांगला टाइम आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचं होऊन जातं. म्हणजे तुम्ही बाबा 100 लोक गेले तर त्यातले आरामात 50-60 लोक तर होऊन जातात. सो त्याच्यामुळे त्यासाठी पण जरा जास्त ट्राय करा. ओके, आफ्टर दॅट ॲज अ फ्रेशर जॉब कशी मिळवायची. मग मी आता याचंच कव्हर केलं की ॲज अ फ्रेशर तुम्ही कॅम्पसमधून ट्राय करा किंवा ऑकिन्स वगैरे मास हायरिंग थ्रू ट्राय करू शकता. त्याच्यानंतर आहे इफ माय कॉलेज इजंट गुड इनफ कॅन आय जॉईन एक्सटर्नल क्लासेस. ॲक्च्युली मी पण या गोष्टीचा विचार केला होता. ॲक्च्युली माझ्या भावासाठी मी विचार करत होते, बट तुम्ही अशा गोष्टी हे करा की तुम्हाला जर एक्सटर्नल क्लासेस लावायचे
तर तुम्ही असेच क्लास लावा जे प्लेसमेंट प्रोव्हाइड करतात, ज्या कंपनी प्रोव्हाइड करतात, की बाबा ॲटलिस्ट आम्ही 4-5 कंपन्या देऊ किंवा 10-12 कंपन्या देऊ, असं त्यांचं असतं ना, तर तेच क्लास जॉईन करा. किंवा जर असं असेल की ते फक्त शिकवतायत आणि तुम्हाला तुमच्या कंपन्या शोधायच्या, तर दॅट इज नॉट गुड. यू डोंट गो फॉर दॅट. कारण ते फक्त शिकवणं म्हणजे कसं असतं माहितीये का, तुम्ही जर क्लास जरी लावले तर 4-5 दिवस ते चांगलं शिकवतील आणि त्याच्यानंतर ते फक्त एकदम पळवायला चालू करतात आणि आपल्या डोक्यामध्ये तर काही शिरत नाही. आणि जसं की ते प्लेसमेंट देत नाही, सो त्यांना रिझल्टही कुठे दाखवायचा नाही, की आमच्या क्लास थ्रू एवढे सारे लोक प्लेस झाले, एवढे असं झालं तसं झालं, हे त्यांना कुठे दाखवायचं नाहीये. सो त्यांचा रिझल्ट पण मॅटर नाही करत. सो तिथे जायचा विचारच नका करू. जर असे क्लास असतील की जे प्लेसमेंट प्रोव्हाइड करतायत, तरच तुम्ही त्याचा विचार करू शकता. ऍक्च्युली पुण्यामध्ये सेडॅकचा तुम्ही विचार करू शकता. आणि दुसरा अजून एक गव्हर्नमेंटचा पण कोणता तरी क्लास आहे, ते फी पण नाहीत घेत, त्यांची काहीतरी एक्झाम असते आणि ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्ही ते क्लास वगैरे अटेंड करू शकता आणि ते आपल्याला प्लेसमेंट पण प्रोव्हाइड करतात. ऍक्च्युली मी जात होते त्या क्लासेसला, पण मी 2-3 दिवस गेले आणि त्याच्यानंतर मला ही ऑफर भेटली. सो आय जस्ट क्विट दॅट. त्याच्यानंतर आहे की तुझं एज्युकेशन काय झालंय. सो माझं ENTC इंजिनिअरिंग झालंय. 4 वर्षाची माझी डिग्री होती आणि त्याच्यानंतर मी कोणते क्लासेस वगैरे केलेले नाही आहेत. ऍक्च्युली मला कॉलेज कॅम्पस थ्रूच प्लेसमेंट लागली होती. त्याच्यानंतर आहे व्हॉट मोटिवेट्स यू इन लाईफ. मनी मोटिवेट्स मी. मनी मोटिवेट्स एव्हरीवन. तर ऑब्व्हियसली सगळ्यांचं मोटिवेशन इन लाईफ काय असतं, मनीच असतं ना. आपण जॉब करतोय मनीसाठी, सो ऑब्व्हियसली मनी मोटिवेट्स मी. देन त्याच्यानंतर आहे तुझं एज्युकेशन कुठून झालं, बँगलोरला जॉबला कशी लागली, फुल स्टोरी वगैरे. ही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि तुम्ही जर ती हेडलाईन म्हणते काय त्याला म्हणतात, ते थंबनेल वगैरे बघून पण तुम्हाला अंदाज येईल की या प्रश्नाचं उत्तर कोणत्या व्हिडिओमध्ये असेल. सो यू कॅन गो देअर अँड चेक आउट माय दॅट व्हिडिओ. त्याच्या पुढचं आहे तुझं एज किती आहे. हा माझा सगळ्यात बिनावडीचा प्रश्न आहे. जस्ट स्किप द क्वेश्चन. त्याच्यानंतर लव्ह ऑर मनी, 1 वर्ड आन्सर. सगळ्या माझ्या याच्यामध्ये असले सगळे क्वेश्चन आहेत बरं का. लव्ह ऑर मनी, कपल स्पॉट इन बँगलोर, काय मला असले प्रश्न विचारत मला कळत नाही. बट आय वॉन्ट बोथ लव्ह अँड मनी, बट ही नीड्स आन्सर इन 1 वर्ड, बट आय डोंट हॅव दॅट वर्ड. इफ लव्ह इज देअर अँड मनी इज नॉट देअर, स्टिल इट इज हार्ड, बट ॲटलीस्ट वी कॅन सर्व्हाइव्ह समहाऊ. बट इफ लव्ह इज नॉट देअर अँड मनी इज देअर, देन वी कांट इव्हन सर्व्हाइव्ह. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, तू तुझ्या फील्डमध्ये जॉबला आहेस, त्यासाठी तू कोणता कोर्स केलास का अँड विच कंपनी नाव. ओके, या प्रश्नाचं आन्सर मी अगोदरच कव्हर केलेलं आहे. सो मी कोणताही कोर्स केलेला नाही आणि मी कंपनीचं नाव नाही सांगू शकत. जर तुम्हाला हिंट घ्यायची असेल, जर तुम्हाला ते समजायचं असेल की मी कोणत्या कंपनीमध्ये, तर माझे बाकीचे शॉर्ट्स बघा, म्हणजे माझे व्ह्यूज पण वाढतील आणि तुम्हाला कळेल पण मी कोणत्या कंपनीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, गाईड टू स्विच इन मॅन्युअल विथ ॲव्हरेज पॅकेज टू गुड पॅकेज. सो ॲक्च्युली मॅन्युअलने ना पॅकेज भेटेल तुम्हाला, बट मॅन्युअलचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का. मॅन्युअल आजकाल लोक विचारतात, बट खूप नॉर्मल, म्हणजे एकदम बेसिक मॅन्युअल विचारतात. बट ऑटोमेशन इज मॅन्डेटरी आणि तुम्ही मॅन्युअल टेस्टर असाल. ऑटोमेशन टेस्टरसाठी तर विषयच नाही, ऑब्व्हियसली ऑटोमेशन पाहिजेच. बट मॅन्युअल टेस्टर असाल तरी पण ते काहीतरी ऑटोमेशनचं विचारतात. मग सेलेनियम असेल, बेसिक जावा असेल, आणि तसंही ते तुम्हाला जास्त पॅकेज पण नाही देणार फक्त मॅन्युअल असेल तर. आणि मॅन्युअल मे बी आता थोडं आहे, पण मे बी आफ्टर सम इयर्स ते पूर्ण हेच होऊन जाईल, म्हणजे निघूनच जाईल मॅन्युअल टेस्टिंग आणि फक्त ऑटोमेशन टेस्टिंग राहील. त्याच्यामुळे मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे तुम्ही शिका थोडं ऑटोमेशन. मी आता याचा आन्सर नाही देऊ शकत की कसं चांगलं पॅकेज वगैरे घ्यायचं, कारण मॅन्युअल टेस्टिंगचे जॉब सुद्धा आता मला कुठे इकडे तिकडे भेटत नाहीयेत. आणि नॉर्मल मला कुठे एखादा दुसरा जॉब दिसला जरी, तरी त्यामध्ये ऑटोमेशनचं काहीतरी असतं, सेलेनियम असेल किंवा जावा, प्लेराइट, बेसिक वगैरे असं काहीतरी तर पाहिजेच. आणि असं काही नाहीये की तुम्हाला खूप जास्त डीप नॉलेज पाहिजे, तुम्ही जस्ट बेसिक जरी करून गेलं ना तरी होऊन जाईल. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेफरन्स मिळेल का. हो, मला याच्या रेफरन्स मिळेल का याच्याबद्दल पण मला खूप जणांनी प्रश्न विचारला की रेफरन्स का देत नाही वगैरे असं तसं. बट बरेचसे लोक म्हणतात की मी फ्रेशर आहे, असं आहे तसं आहे. आणि मी माझ्या कंपनीमध्ये ज्यावेळेस ओपनिंग बघते, फ्रेशरसाठी मला कुठे ओपनिंग दिसत नाही. सगळे ओपनिंग असे 6 इयर्स किंवा 6 to 8 इयर्स असे ओपनिंग दिसतात. आणि त्याच्यामुळे मग मी रेफरन्स नाही देऊ शकत. मला 1-2 जणांनी त्यांचा रिझ्युमे सुद्धा पाठवला होता की बाबा तुम्ही रेफर करा असं. बट ते फ्रेशर होते, कोणाला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स, कोणाला 4 इयर्सचा एक्सपिरियन्स, आणि मला कुठे ओपनिंग दिसत नव्हतं त्याच्याबद्दल. सो असा विषय होता, त्याच्यामुळे मी रेफरल नाही देते आणि मी आता बघत पण नाहीये. सो नंतर आहे की प्लीज चेक DM ऑल्सो. या ऍक्च्युली आय नो मी DMs वगैरे बघत नाही, मला खूप जण विचारतात त्याच्याबद्दल. बट मला एवढे सगळे DM येतात माहितीये का, म्हणजे 1-2 जणांनी DM केले तर ऍटलीस्ट ओके. बट मला असे एकदम एका दिवसात 50 ते 55 DMs येतात आणि त्यातले 40 DM तर ह्याच्याबद्दलच असतात की व्हॉट इज युअर फोन नंबर. म्हणजे तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकता एखाद्याला की तो फक्त तुम्ही असा प्रश्न विचारेल की काहीतरी फोन नंबर द्या आणि मी त्यांना फोन नंबर देईल.
असे प्रश्न लोक करतात पण कशाला मला काय कळत नाही. त्याच्यामुळे मी DM बघत नाही ऍक्च्युली. आणि मी इन्स्टा पण जास्त यूज करत नाही. असं म्हणजे मी काय करते की पोस्ट करते, पोस्ट करून जर स्टोरी वगैरे काय टाकायची असेल तर स्टोरी टाकते आणि नंतर मी इन्स्टा ओपन पण करत नाही. त्याच्यामुळे मला DM बघायला जास्त टाइम भेटत नाही. व्हॉट इज युअर फोन नंबर, व्हॉट इज युअर फोन नंबर मध्ये जे IMP DMs असतात ते पण मी मिस करते. या आय नो दॅट ऍक्च्युली, बट व्हॉट शुड आय डू, यू गाईज ओनली टेल मी. तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही कोणत्या ॲपमध्ये एडिट करता आणि हाऊ टू ओव्हरकम कॅमेरा शायनेस. तर मी PN मध्ये एडिट करते आणि कॅमेरा शायनेस एवढं काय नसतं माहिती का, 1-2 व्हिडिओ टाकले ना ते आपोआप शायनेस निघून जातो. माझे जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघाल ना, ऍक्च्युली मी ते प्रायव्हेट करून ठेवलेत, पण एवढे डेंजर व्हिडिओ आहेत ना की मी जरी बघितलं तरी मला ते हसायला येतं की बापरे मी असे व्हिडिओज बनवत होते. बट आता बघा मला आता काहीच वाटत नाही. सो तुम्ही डायरेक्ट त्याला फेस करा. म्हणजे तुम्ही जर त्या कम्फर्ट झोनमध्ये असेल ना की बाबा मला असं होतं, मला तसं होतं, की कॅमेरासमोर बोलायला लागल्यावर मला समजत नाही काय करायचं, बट तुम्ही 1-2-3-4 व्हिडिओ जर टाकले ना आपोआप तो शायनेस निघून जातो. त्याच्यामुळं फक्त एकच वे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही घाबरता त्याला फेस करा आणि तो घाबरटपणा निघून जाईल. ओके, सो दॅट्स इट फॉर दॅट. नंतर आहे पेमेंट चांगलं आहे का, असतं का तुम्हाला. आहे म्हणजे ओके ओके, सांगितलं ना मी अगोदरच की खाऊन पिऊन राहतात माझ्या हातात थोडेफार पैसे, सो आहे बऱ्यापैकी. बँगलोरमध्ये राहणे इतकं तर आहे पेमेंट. त्याच्यानंतर आहे, मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात, सगळे व्हिडिओ बघतो. फक्त एक कमेंट आली अशी की जे माझं कौतुक करत आहे, थँक्स यार, थँक्स लॉट. त्याच्यानंतर आहे, IT मध्ये यायचं आहे, मेकॅनिकल आहे तर कोणता कोर्स करू. तर IT मध्ये मेकॅनिकल झाले आणि IT मध्ये यायचं असेल तर तुम्ही CDAC करू शकता, किंवा जसं की मी तुम्हाला सांगितलं की अजून एक कोणता तरी गव्हर्नमेंट कोर्स आहे ज्याचं नाव मला आता आठवत नाही, बट तुम्ही जर सर्च कराल तर तुम्हाला ते भेटेल. आणि तो कोर्स जर तुम्ही केला तर IT मध्ये येण्याचे चान्सेस वाढतात ऍक्च्युली. बट माझ्या एका फ्रेंडचं काय झालं होतं की CDAC करून पण ज्या CDACला कंपन्या येतात त्या पण जे कॉम्प आणि ENTC बॅकग्राऊंडचे लोक असतात त्यांना ते प्रेफर करतात, आणि मेकॅनिकल मग थोडेसे पाठीमागे राहून जातात. थोडंच नाही, पण CDAC मध्ये तुम्हाला खूप जास्त नॉलेज भेटतं. म्हणजे एखादा मेकॅनिकलचं काहीच प्रोग्रामिंगचं कोडिंगचं नॉलेज नाहीये, तो सुद्धा एकदम प्रो होऊन बाहेर निघू शकतो. आणि मग तुम्ही तुमचं ऑफ कॅम्पस पण ट्राय करू शकता. हे एक गोष्ट तुम्ही करू शकता. बट क्लास लावायच्या अगोदर त्यांना हे विचारा की असा काय आहे का की तुम्ही कॉमच्या लोकांनाच फक्त प्रेफरन्स देणार वगैरे. जर तसं नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली क्लासेस लावून टाका. हा एक वे आहे तुम्हाला जर IT मध्ये शिरायचं असेल तर. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. मला चक्कर यायला लागली बोलून बोलून. 22 मिनिटाचा व्हिडिओ झाला. आता हा एडिट करून वगैरे 10 मिनिटावरच येत असतो, म्हणजे एवढं मला एडिट करावं लागतं त्याच्यामध्ये. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय, स्टे ट्यून.